Thank you.
Thank you.
काला खाऊतची महाग काला खाऊतची भाग उपजोनी आपुलकी हो काला खाऊतची भाग काला खाऊतची भाग काला खाऊतची भाग वैकुंठ सोयरे वैकुंठ सोयरे Baba
उपदुनिया काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेकारे मुखी सुखे घालो हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रेहि समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार हो मी आता गजानन ज्ञान मूर्तीं साक्षात प्रेम स्वरूपिणं गौरी शंकर दयामूर्तिं भास्करं वंदे पुनः पुनः नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सद्गुरु गजानन महाराज सती रंभा दयाची माता से हो अगरा मना में पिता वसे हो शिरसोली गावी अवतार धरिला नमस्कार माझा मौनी प्रभूला सद्गुरु मौनी महाराज की जय सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते रेणुका माता की जय
सराणा शिवचंद्र मोडी पळेंद्र माथाल मुकुटे झण कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझे शंभो मनकोन तारी चंदनशेष महाराज की जय खलाल खलाल या मूर्ती येऊ काला खाऊ दे भात वैकुंठी तू बैसे नाही कवड काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुके घालू हुंबरी वैकुंठी तू वैसे नाही कवड काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तू वैसे नाही कवड काही काल्याचे उपस्थित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निरोपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत श्रीमंत देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा फार नाही पण 4 चरणाचा अभंग काल्याचं महत्व पटवून देण्याकरता निवडलेला आहे। या अभंगातून जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज या कष्टतर कलियुगांसाठी काल्याचा प्रसाद कशा पद्धतीने उपलब्ध होतो याचा विषय मांडण्याचा प्रयत्न करतायत। विठाला विठाला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय असा गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या चंदनशेष संस्थान गोदरी गावामध्ये समस्त गोदरीकर ग्रामस्थांच्या अथोनात प्रयत्नातून संपन्न होत असलेला अगदी पंचक्रोशीला लाजवेल असा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावामध्ये चालू आहे आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे काल्याच्या कीर्तनाने त्याची सांगता केली पाहिजे। सकाळी काकडा भजन, सकाळी विष्णू सहस्त्रनाम, त्याचप्रमाणे सकाळी श्री हरिभक्तीपरायण आदरणीय वारकरी संप्रदायाचं वैभव आपले सुधाकर महाराज बेराळकर यांच्या व्यासपीठ नेतृत्वामध्ये ज्ञानेश्वरी पारायण आणि दुपारी 1 श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ, संध्याकाळी हरिपाठ, रात्री 8:30 ते 10:30 हरिकीर्तन असा हा 7 दिवसामध्ये आपण सगळ्यांनी या ठिकाणी भजनानंद लुटलेला आहे। आणि असं म्हणतायत सप्ताह हा 2 दिवसाचा असला तरी चालतो, सप्ताह 4 दिवसाचा असला तरी चालतो, सप्ताह 5 दिवसाचा असला तरी चालतो, किंवा तुम्ही एका दिवसापुरता जरी कळत बसवला तरी त्याची सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने होते। हे संप्रदायाचं दंडक आहे। आज चंदनशेठ महाराजांच्या पावन पवित्र दरबारामध्ये अनेक वर्षांपासून आम्ही सुद्धा सेवा समर्पण करण्याकरता या ठिकाणी येतो। सगळ्यांचं सहकार्य असतं या कार्यक्रमाला। महाराष्ट्रातील सर्व नावाजलेली गायक, वादक, साऊंड सिस्टीम, वारकरी, टाळकरी, कीर्तनकार, महाराज मंडळी सगळी भेट देण्याकरता येतात। आणि मला तरी असं वाटते की आपल्या गावात आलेला प्रत्येक कीर्तनकार हा नाराज नाही, खुश होऊन जातो। ही चंदनशेठ महाराजांची कृपा आहे। वाजवायच्या वाटल्याला मस्त मोकळ्या वाजवा, मला पुढं वाटलं किंवा नेमकंच कीर्तन सुरू झालं, तुम्ही म्हणाल महाराज कीर्तन चालू होण्याची वेळ 10ची असते, कीर्तन संपण्याची वेळ 12ची असते, 11:15ला तुम्ही कंबर बांधली, मग आता तुम्ही कीर्तन कधी करणार? मी कीर्तनच करण्यासाठी उभा आहे, काळजी करू नका। मला माहित आहे स्वयंपाक तयार झालेला आहे, तरी सुद्धा आपण 7 दिवस खूप या ठिकाणी दम सोसला आणि आज आपण अत्यंत महत्वाचं आहे जीवनामध्ये माणसाच्या काही नाही झालं तरी चालेल, पण जीवनामध्ये मानवाचा काला हा झाला पाहिजे। मग मला सांगा, अद्यावत या कष्टतर कलियुगामध्ये आपण जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काला आहे मावशी की कालवा कालवी आहे? मला नाही वाटत की आपल्या जीवनामध्ये काला आहे। आपल्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त कालवा कालवी आहे। माझ्या राजांनो, या कालवा कालवी पासून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल, अद्यावत कष्टतर कलियुगामध्ये वैष्णव संप्रदायामध्ये या, तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, ही ताकद आहे। फक्त येणारा पाहिजे असते। आमचे संत महात्मे नेहमी सांगत असतात, असे सांगतात, यारे लहान थोर याती भलते नारी नर, न करावा विचार, न लगे चिंता कवनाची, सकाळा
काय म्हणतात महाराज? महाराज असं म्हणतात, सकळ असे येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरच्या नामे. त्याच्याही पलीकडे महाराज असं सांगतायत, खट येत या रे शुद्ध होणे जा रे, दौंडी पिटवी भावे चोखा मेळा. आता या लैनले म्हणून काही फायदा नाही, आमचं नशीब फुटकाय. भागवताला आलं की तसंच, कीर्तनाला उभं राहिलं की तसंच आहे की नाही बोलव. आता चंद्रशेठ महाराजाच्या मनातच असं येणं जाणं करायचं तर मग करू द्या, आपलं कीर्तन थांबवायचं नाही. कारण आपण म्हणतोय बघा, हा लवाजवा अत्यंत सुंदर आहे. गाणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायकांपैकी एक आमचे शिवदास महाराज रक्ताडे आहेत, आमचे अमोलदादा शेळके आहेत. महाराष्ट्रामध्ये लाडकी ज्यांची थाप आहे, जे आमचे छोटे गुरुबंधू आहेत, म्हणजे ज्या संस्थेमध्ये आम्ही शिकत होतो गजानन महाराज, आम्ही पुढे होतो आणि ते पाठीमागे होते. आता ते छोटे गुरुबंधू असल्यामुळे त्यांची एवढी तेवढी मजाक मी करतो, तर काही असं वाईट वाटू द्यायचं नाही. पण त्यांच्या सुद्धा हातामध्ये कला आहे. आमचे आदरणीय गालटजी महाराज आणि मौनी बाबा संस्थांची छोटी बाल वारकरी मंडळी यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. ऐकूनही गेलं, डबल एकदा सांग, भजन करा विठ्ठला विठ्ठला. महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध गायकांपैकी नाव घेतलं जातं शिवदास महाराज रक्ताडेंचं. संगीत अलंकार, संगीत विभूषित असलेले अमोल महाराज शेळके आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांची लाडकी थाप आहे, अत्यंत कीर्तनकाराचं जवळचं व्यक्तिमत्व जर कोणतं असेल, पिंपळवाडीचे हरिभक्तीपरायण गालक महाराज आहे. आणि ही सर्व वारकरी मंडळी मौनी बाबा संस्थांची या ठिकाणी आहे. विदर्भ वारकरी तडका या माध्यमातून लाईव्ह युट्यूब चॅनलचा आनंद आस्वाद सगळे वारकरी या ठिकाणी घेत आहे. नशीबच फुटका आहे विठ्ठला विठ्ठला. आता बाबाच्या दरबारात मी आहे, माझं काही चुकलं असेल म्हणून चालू आहे, कमी जास्त असू द्या. आपण या कष्टकार कलियुगामध्ये आल्यानंतर जीवनाचं सोनं करण्याकरता कालवा कालवी करतो. पण संत महात्म्यांनी सांगितल्यानुसार तुम्हाला जर जीवनामध्ये काला व्हावं असं वाटत असेल तर कधीतरी परमार्थात या. मग महाराज आम्ही परमार्थात आलो असतो, पण आम्हाला परमार्थात येणं शोभत नाही असं जर म्हणत असेल तर समजून घेतलं पाहिजे. इथं दोन मार्ग आहेत सपकाळ बाबा, दोन मार्ग. एक सदगतीला जाणारा मार्ग आहे आणि दुसरा मार्ग अधोगतीला जाणार आहे. दोन्ही मार्गाने तुम्हालाच वाटचाल करायची आहे आणि दोन्ही मार्गाने कोणत्या मार्गाने आपल्याला जायचं आहे हे सुद्धा तुम्हालाच ठरवायचं आहे. अधोगतीला जायचं असेल तर वाईट मार्गाने जा आणि सद्गती मिळवायची असेल तर चंदनसेठ बाबाच्या दरबारात. मार्ग तुम्हाला निवडायचे आहेत. मार्ग निवडण्यासाठी तुम्ही आहात, तुम्ही स्वतंत्र आहात. कारण आपण या ठिकाणी जो विषय मांडतो त्याचं नाव आहे परमार्थ. काय नाव आहे? जो विषय आपण मांडतो, जो विषय आपण करतो, जो आपल्याला करायला पाहिजे त्याचं नाव आहे परमार्थ. दोन मार्ग आहेत आणि दोन्ही मार्गाने तुम्हालाच वाटचाल करायची आहे. एक मार्ग दुर्गतीचा आहे आणि एक मार्ग सद्गतीचा आहे. चंदनसेठ महाराजाच्या पावन पवित्र मेन दरवाजात तुम्ही उभे आहे. तुम्ही ठरवलं पाहिजे मंदिरात यायचं की मंदिरातून पुढे जायचं. दुर्भाग्य असतं काही लोकांचं, मंदिराच्या जवळ असतात पण मंदिरात यावं वाटत नाही. अरे मंदिरात यावं वाटत नाही असं म्हटल्यापेक्षा मंदिर त्याला आपल्या जवळ येऊ देत नाही. असे कितीतरी लोक आहेत. देवाच्या देवळाजवळ अखंड हरिनाम सप्ताह चालू असतो. ते लोक विचारतात आज कोणाचं कीर्तन आहे. अरे काय दुर्भाग्य आहे समाजाचं, आज कोणाचं कीर्तन आहे. गावातला सप्ताह असून सुद्धा परगावच्या आलेल्या व्यक्तीला सांगावं लागतं आज अमुक तमुक महाराजाचं कीर्तन आहे. याच्यापेक्षा काय दुर्भाग्य पाहिजे. तुका म्हणे भाग्य त्या नावे म्हणिले, संसारी जन्मी जेतेचे धन्य. मला चिंतन असं मांडायचं आहे तुमच्या समोर की जाणंही तुमच्या हातात आहे आणि मला असं वाटते जगणंही तुमच्या हातात आहे. चांगलं जर जगायचं असेल तर परमार्थ देऊन जगा आणि जाणार तर सगळेच आहेत. असं म्हणतायत
पीर मरे पैगंबर मरे, मर मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी, नवबी मर गए 10 भी मर गए, मर गए सहस्र 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फंसी जब का अजब तड़ा तुझ्या जाने काय भाव आहे. अरे मोठ्यांचा नंबर लागला माझा राजा, एक दिवस तुझा नंबर लागला म्हणून समजून घे, पण तो नंबर ज्यावेळेस लागेल त्यावेळेस तो चांगला लागला पाहिजे, वाईट नाही लागला पाहिजे. कितीतरी लोक आहेत की जे मरणाची वाट पाहतात, पण देव त्यांना मरू देत नाही. याचं कारण आहे बाबा रे, तूच आहेस तूच आहेस तो देवाच्या देवळात उभा होता पण देवळात येत नव्हता. आता त्या कर्माची फळं तुला भोगावी लागतात. विधीचं विधान आहे. देवाच्या बापाला जर कर्माचं फळ चुकत नसेल, आपण मनुष्य आहे म्हणून आपण त्या कर्मापासून सावध होण्याकरता तुमच्यासाठी निर्माण झालेला संप्रदाय, जगाच्या पाठीवर श्रेष्ठ संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. या जीवनाचं सोनं होईल, या तुमच्या जीवनामध्ये परमार्थ घडेल, या सद्गती मिळेल. यारे यारे लहान या लहान या थोर या याती भरते नारी नर. भरते म्हणजे कोण? जे माणसं असून माणसासारखे नसतात ते, स्त्रिया असून स्त्रियासारखे नसतात ते, लहान या मोठे या वयोवृद्ध या खाटीवर बसणारे या सगळ्यांना इथं अधिकार आहे. सकळ असे येते आहे अधिकार, कलियुग उद्धार हरीच्या नामे. पण दुर्भाग्य असते या समाजाच्या लोकांचं. देवाच्या देवळात परमार्थ चालू असतो, मंदिराच्या जवळून प्रवेश करतात पण मंदिरात येत नाही. असं म्हटल्यापेक्षा देव त्यांना जवळ येत नाही. त्याला सांगितलं पाहिजे की बाबा रे, तुझं कर्म आडवं येतंय आणि हे कर्म तुला चुकणार नाही. म्हणून बरोबर आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये एक श्रेष्ठत्व आहे. ज्याच्या जीवनामध्ये कळस झाला, ज्याच्या जीवनामध्ये कळस झाला त्याला सद्गती मिळते. आणि कळस व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येकाच्या जीवनात कालवा कालवी नाही झाली पाहिजे, प्रत्येकाच्या जीवनात काला झाला पाहिजे. हा काला या कष्टतर कलियुगामध्ये फक्त या वैष्णवाच्या सानिध्यात मिळतो. स्वर्गात गेल्यानंतर स्वर्गातले देव अपेक्षा करतायत की आज गोत्री गावामध्ये चंदनसेठ महाराजांच्या पावन पवित्र दरबारामध्ये रेणुका मायेच्या कुशीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू होता. आज त्याची सांगता आहे आणि हा सांगतेचा सर्व प्रसंग मला असं वाटतंय की स्वर्गातले देव अनुभवत आहे. पण दुर्भाग्य आहे त्या लोकांचं, स्वर्गातले देव जरी असले तरी काल्याचे अधिकारी नाहीत. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हाला वसंत संगे. वैकुंठात काय कमी आहे श्याम महाराज? वैकुंठामध्ये काहीही आहे, तुम्ही फक्त अपेक्षा करा. कामधेनुष्य कल्पतरू चिंतामणी. कामधेनू आहे, कल्पतरू आहे, चिंतामणी आहे. मनातली इच्छा उच्च व्यक्त करा, तुमची ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. त्याला स्वर्ग असं म्हटलं जात आहे. पण दुर्भाग्य आहे नवले महाराजच्या लोकांचं, त्यांना जे पाहिजे ते फक्त आपल्या लोकांमध्ये आहे. आणि जे आपल्या लोकांमध्ये आहे त्याचं नाव आहे काला. विठाला विठाला तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगी. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. तुका म्हणे काला
विचित हवा विचित महाराज असं म्हणतायत, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. याचा अर्थ असा होते माझ्या राजांनो, की साधूच्या सानिध्यामध्येच हा काला तुम्हाला मिळू शकतो. काय कमी आहे त्या स्वर्गात? स्वर्गाचं चरित्र जर आपण पाहिलं कल्पतरू आहे. स्वर्गाचं चरित्र जर आपण पाहिलं तर कामधेनू आहे. स्वर्गाचं चरित्र जर तुम्ही पाहिलं तर मला असं वाटते चिंतामणी सुद्धा आहे. मनात चिंता व्यक्त करा, तुमची चिंता दूर झाली म्हणून समजा, कारण त्याला चिंतामणी असं म्हणताय. कामधेनू, कामधेनू माहिती आहे तुम्हाला? कामधेनू, कामधेनूचं वर्णन संतांनी तोंड भरून केलंय. आपल्या सुद्धा गावरान म्हशी गोट्यात असलेल्या हजारो लिटर गाई म्हशी दूध देतात. हजारो लिटर गाई म्हशी दूध देतात. विचारलं जातं का, ओ पाटील, ओ पाटील, किती आहे तुमच्याकडे गाई म्हशी? पाटील सांगतात, माझ्याकडे नाही का महाराज, 10 गाई आहेत आणि 2 म्हशी आहेत. किती दूध देतात पाटील त्या? एक म्हैस 10 लिटर देते. असं करून 100 लिटर डेअरीला जातं. दूध दररोज डेअरीला जातं म्हणून डेअरीला भेटत नाही. दूध दररोज डेअरीला जातंय म्हणून डेअरीला भेटत नाही. पाटील, पाटील सांगतोय अभिमानानं, माझ्याकडे 5 गाई, 10 गाई आहेत आणि 2 म्हशी आहे. 1.25 लिटर दोन्ही टाइम माझं दूध डेअरीला जातं, या डेअरीला भेटत नाही. त्याला सांगितलं पाहिजे, माझ्या तुकाराम महाराजाच्या पंक्तीत जाऊन बस. ज्यावेळेस तुम्ही तुकाराम महाराजाच्या पंगतीत जाऊन बसाल, त्यावेळेस तुकाराम महाराज पाटलाला सांगतील, पाटील, तुमच्याकडे 10 गाई आहेत, 5 म्हशी आहेत, शेकडो लिटर त्या दूध देतात, पण स्वर्गातल्या कामधेनूची बराबरी करता येणार नाही, कारण कामधेनू ही कामधेनू आहे. आपण कितीही गाई म्हशी दूध देण्याचा प्रयत्न करून हॉटेलवर न्या, तिथे डेअरीला न्या, तरी सुद्धा शास्त्रकार सांगतायत कामधेनूची बराबरी केल्या जात नाही. कल्पतरूचं काय वर्णन आहे महाराज? कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर तुम्ही मनात इच्छा व्यक्त करा, ते कल्पतरूचं वृक्ष तुमची क्षणात पूर्ण करते. त्याचं नाव कल्पतरू. विठाला विठाला फक्त तुम्हाला या कष्टतर मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर कळालं पाहिजे की हे वृक्ष कशाचा आहे, हे वृक्ष कशाचा आहे. आपण कोणाच्या जवळ जाऊन गेल्यानंतर काय मागितलं पाहिजे हे तुम्हाला कळलं पाहिजे. ऐका, उन्हाळ्याचे दिवस होते आणि ग्रामीण भागामध्ये वास्तविक असणारे काही ग्रामस्थ जंगलामध्ये मोळी काळी आणण्याकरता गेले. मोळी काळी आणत असताना दुपारची 1ची वेळ असेल जवळपास, अशी 1ची वेळ झाली म्हणून ऊन जास्त तपते म्हणून काळ्याचा भारा वगैरे डोक्यावर घेतला. जंगल चढून जंगलाच्या वर आले आणि जंगलाच्या वर आले असताना काही लोक रस्त्यानं प्रवास करत होते. पण त्यातला एक ग्रस्त होता, नवले महाराज. त्याच्या डोक्यावर मुळीचा फार मोठा भारा होता. त्याने विचार केला की समोरचे लोक समोर गेले ते जाऊ द्या, त्यांना जाऊ द्या, पण आपण थोडा आराम केला पाहिजे. त्यानं मनात कल्पना केली. बाकीचे जे त्याचे सांगाती होते ते निघून गेले. त्यांनी मुळीचा काळा झाडाला लावला, खाली बसला आणि बसल्यानंतर विचार करू लागला. उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणे, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नद्या कोरड्या पडतात, विहिरीला पाणी नसतं, बोर सुद्धा आटलेला असतो, नळाचं पाणी सुटलं तर सुटलं, महिन्यातून एकदा नाही तर तेही भेटत नाही, अशी परिस्थिती असते म्हणे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, काळ्या आणल्या, घाम आला, शरीराची लाही होत आहे. याकरता झाडाला काळ्याचा भाऱ्या लावला आणि बसला एका झाडाखाली. मनात इच्छा व्यक्त केली, आता 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 जर मला फिल्टर बिस्लेरीचं पाणी भेटलं असतं तर फार चांगलं झालं असतं. विचार काय करता, आली ना थंडी बॉटल बिस्लेरी भरलेली. आजूबाजूला पाहिलं, त्याला असं वाटलं अमोल भाऊन तर आणून नाही दिली.
आजूबाजूला पाहतो तर कोणी दिसत नाही. जिकडे तिकडे फक्त मृगजळ दिसतं, कारण दुपारच्या वेळेला मृगजळ दिसत असतं, ज्याला आपण गावरान भाषेमध्ये झावा असं म्हणतो. विठाला 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 फक्त आजूबाजूला मृगजळ दिसत होतं, जे दुपारच्या सत्रामध्ये दिसतं. 12 ते 3 या वेळामध्ये असतं, त्याला शास्त्र दिलेलं आहे. माणसाला सांगून चालत नाही, त्याला शास्त्र आहे. 12 ते 3 मृगजळ दिसत असतं. आली थंडीगार बॉटल बिस्लेरीची भरलेली फिल्टरची, गटा त्यानं ती बॉटल प्राशन केली. आत्मा त्याचा शांत झाला. म्हणले अरे वा, आपलं काहीतरी पुण्य असलं पाहिजे, आपलं काहीतरी पुण्य असलं पाहिजे. आपण मनात थंडी बॉटल मिळाली असती तर फार बरं झालं असतं. नुसतं एवढंच म्हटलं, थंडीगार बॉटल आली. आता माणसं भले विचित्र असतात दादा, इतकी विचित्र असतात. नुसतं बॉटल मिळाली म्हणून बॉटलवर समाधान मानत नाही. आता जेवायची व्यवस्था झाली पाहिजे. अरे वा, तहान लागली म्हणून पाणी पिण्याची इच्छा झाली, मनात इच्छा व्यक्त केली, पाण्याची बॉटल सुद्धा आली. आजूबाजूला पाहिलं, जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, झाडं कशाला मोजायचे, आंबे खायचे, झाडं कशाला मोजायचे, आंबे खायचे, असा विचार तो करू लागला. थंडगार बॉटल अक्कीच्या अक्की त्यानं पोटामध्ये रिचवली, बॉटल फेकून दिली. पुन्हा 2 मिनिटं बसला. पुन्हा त्याच्या मनात असा विचार आला की आता मला थंड पाणी पिण्यासाठी मिळालं. आता जर मला पंचपक्वान्नाचं जेवण मिळालं असतं तर फार चांगलं झालं असतं. पंचपक्वान्नाचं भोजन मिळालं असतं तर फार चांगलं झालं असतं. पावसांनो, चांदीनं भरलेलं ताट आलं, त्याच्या पुढे पंचपक्वान्न. कारण देव काय इष्टीचे ताट वापरतात का? चांदीनं भरलेलं ताट त्याच्या समोर पंचपक्वान्नाचं आलं. आता पंचपक्वान्न म्हणजे श्री बालाजीचा बेत. श्री म्हणजे श्रीखंड, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी, भू म्हणजे बिंदी. तोंडाला पाणी सुटू देऊ नका. असं चांदीनं भरलेलं ताट त्याच्या समोर आलं. आता त्याला भूकच लागली होती. त्याने मनात इच्छा केली, बॉटल आली, पाणी पिलो. जेवणाचं ताट सुद्धा माझ्याकडे आलं. पुन्हा आजूबाजूला पाहिलं, नंदू मिस्त्रींचं आणून नाही दिलं. म्हणजे ना जाणे आपल्या जवळचे माणसं आहेत, यांनी पाणी दिलं असेल, यांनी जेवण आणून दिलं असेल. जाऊ द्या म्हणे, आंबे कशाला मोजायचे, रस खाण्याचं काम करायचं फक्त. मनात इच्छा व्यक्त केली, तुडुंब जेवला आणि तृप्तीचा ढेकर त्यानं दिला. पुढे मग आता जास्त जेवण झाल्यानंतर माणसाला आळस येत असतो, आळस. पुन्हा त्याच्या मनात इच्छा व्यक्त झाली की आता पाणी मागितलं, पाणी मिळालं. जेवण मागितलं, भाकरी ठेचा मागितला, त्याच्या पलीकडे भेटलं आपल्याला पंचपक्वान्नाचं जेवण. आता जर मस्तपैकी पलंग आणि त्याच्यावर गादी जर आली असती तर फार चांगलं झालं असतं. माणसं फार विचित्र आहे, एका आशेवर थांबत नाही. चालूच राहायची त्यांची आशा. स्मशानात जाईपर्यंत त्यांच्या आशा चालू असतात. म्हणून शास्त्रकार असं म्हणतायत, सर्व सुखाची या आशा जन्म घेला, सर्व सुखाची या आशा जन्म घेला, सर्व सुखाची या एका आशेवर माणूस थांबत नाही. माणसाच्या आशा दिवसेंदिवस वाढत असतात. वाढतात की नाही मावशी? वाढतात. फुलाचं घर असू द्या, मातीचं झालं पाहिजे. मातीचं असू द्या, सिमेंटचं झालं पाहिजे. सिमेंटचं घर झाल्यानंतर स्लॅब टाकण्याची सुद्धा आशाच आहे.
स्लॅब टाकल्यानंतर घरामध्ये कोबा करून चालत नाही, स्टाईलची भारीवाली फरशी टाकली पाहिजे. असे आहे. घराला साध्या खिडक्या लावायच्या नाही, स्लॅडिंगच्या खिडक्या असल्या पाहिजे. जिना जिना हा असा जिना असला पाहिजे असा. ह्या आशा आहेत आपल्या. शेवटच्या श्वासापर्यंत ही आशा समजत नाही. ही आशा गेल्यानंतर सुद्धा जाणाराच्या सोबत जात असते. म्हणून असं म्हणताय, गेला ना तो मद्रा आणा, गेला ना तो कपाळाला कुकू लावण्यासाठी आणा, गेला ना तो असं म्हणतात कपाळाला 1 रुपया चिटकवण्यासाठी आणा, गेला ना तो स्मशानात ठेवलंय त्याला, सरणावर रचला त्याला, तरी सुद्धा 4 लाकडं कमी पडले. जाणारा माणूस आशा घेऊन सोबत जात असतो, त्याचे संस्कार जिवंत माणसावर पडत असतात. 4 लाकडं कमी पडले, कोणाच्या का फुल्यावरची आणा, पण लाकडं आणा. आशा आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. ऐका, हिंडता दिशा शिन पावला, हिंडता दिशा शिन पावला, माया व्यष्टीला जीव माझा, माया व्यष्टीला जीव माझा, माझे स्वीत निनती कोणी, माझे स्वीत निनती कोणी. अरे माझ्या राजांनो, हे चरित्र ऐकत असताना हे चित्र डोळ्यासमोर आणा. बघा, तुम्हाला वैराग्य होतं आणि कीर्तनात इतकं वैराग्य होतं. रताळे महाराज लोकांना की नाही श्याम महाराज म्हणतात ते खरं आहे, पण श्याम महाराज निमित्त आहे. संत म्हणतात ते खरं आहे. विठाला विठाला महाराज आहे, त्याच्यामध्ये समाधान मानारे. गावात तुमचं नाव घेतलं जाईल, गावात आहे त्याच्यात समाधान माना. जास्ताची अपेक्षा करू नका. कारण असं म्हणतात, दुधाला जर तुम्ही जास्त उकळत असाल ना, जास्त उकळत असाल तर ते दूध फुटण्याची शक्यता असते. म्हणून दूध उकळत असताना सुद्धा लिमिट मध्ये उकळवा. ते जर जास्त उकळत असेल तर फुटत असते. हजारो लिटर दूध आहे ना तुमच्याकडे, आहे तुमच्याकडे हजारो लिटर दूध, कामापुरतं जिरजण द्या. जर जास्त त्याच्याकडे जाळ लावत असाल तर ते दूध पाणी झाल्याशिवाय राहत नाही. बघा, मी दुधाबद्दल बोलतो असं नाही. देवाने दिलाय ना तुम्हाला, जे जे देवाने तुम्हाला दिलंय त्याच्यात समाधान माना. जास्त अपेक्षा करू नका. तुमचं कर्म करणं तुम्ही चालू ठेवा. देव आहे ना तुमच्या पाठीशी, तुमच्या पाठीमागं तुमचा मुलगा नाही. ऐका, मी माझं कीर्तनही तुम्हाला सांगणार आहे. भागवतामध्ये आपण देवाच्या लीला, देवाचं चरित्र ऐकलं. रात्री ताईच्या मुखातून भगवंताचा जन्म सुद्धा आपण केला. पण अध्यात्म तुम्हाला कळायला पाहिजे, चिंतन तुम्हाला कळायला पाहिजे. कारण आलेही नागवे आणि जाणंही नागव आहे. जात असताना काय दिलं पाहिजे हे कीर्तन तुम्हाला शिकवते. म्हणून ऐका, जे देवाने दिलंय ना त्याच्यामध्ये समाधान माना, त्याच्या पलीकडे मानू नका. देव करतो तुमची काळजी. तुम्हाला काय वाटतं, देव तुमची काळजी करत नाही? पण आपल्या लोकांना फार वाईट सवय आहे. तुम्ही जर कर्म करत असाल तर कर्माच्या फळाची अपेक्षा तात्काळ करता. माणसं असं सांगतायत, भगवान अर्जुनाला सांगतायत, अर्जुनाने एक वेळेस माझ्या भगवान श्रीकृष्णाला प्रश्न केला, एवं सतत युक्ताय भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम व्यक्तम तेषांकी उपयुक्तम. संस्कृत आहे. त्यावेळेस भगवंतांनी अर्जुनाला उत्तर दिलंय, अनपेक्ष श्रुतिर्दर्श उदासीनो गतव्यतः सर्वारंभी परित्यागी मग भक्त प्रमेय. कर्म करतोय पण कर्माच्या फळाची अपेक्षा करत नाही. हे पार्था, हे अर्जुना, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. आता हे अर्जुनासाठी नव्हतं, बुद्धिकर हे आपल्या सगळ्यांसाठी आहे. विठाला विठाला विठाला. म्हणून जास्तची अपेक्षा करू नका राजांनो. जे देतय देव तुम्हाला त्याच्यामध्ये समाधान म्हणा. असं म्हणतायत, ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्त 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 असू द्यावे समाधान. चित्त तुमचं समाधान ठेवा. बघा, जास्त मोठेपणा करू नये. आपण धीरूभाई अंबानी झालो पाहिजे असं काही नाही. 2 टाइम तुम्हाला जेवणाची व्यवस्था झाली, समाधान मानलं पाहिजे. हे 3.5 हाताचं शरीर झाकण्याकरता तुमची राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे, समाधान मानलं पाहिजे. 3.5 हाताचं शरीर झाकण्याकरता राजे म्हणून बरोबर ओळखलं मला बोल पाहिजे म्हणून. विठाला 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 कारण
दररोज वेगवेगळ्या घरची गुळाची वाटी यायची. आज गुळाची वाटी फरार झाली, पण त्यांनी चंदनसेठ महाराजांनी बरोबर पाठवली. बघा वा, कारण कीर्तनामध्ये थोडाफार गुळ असला पाहिजे. तसंही आमच्यावर मोठी बाबाची गजानन बाबाची कृपा आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. 7 दिवस कथा सांगून आता मोठेपणा सांगत नाही. नवले महाराज, मी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी गाण्यासाठी गेलो, इतकं गायन केलं, पेटीच्या बाहेर गायन केलं, पण चंदनसेठ महाराजांना आवाज बसू दिला नाही. बसला नाही, अजून मला समजत नाही की आवाज बसला. आंबट खा, चिंबट खा, तिखट खा. काही लोक असं म्हणतात की बा चिंच खाल्ल्यानंतर आवाज बसतो, लिंबू पिल्यानंतर आवाज बसतो. गैरसमज आहे. अरे ज्या कंठातून तुम्ही देवाचे गुणगान गाता तो आवाज बसेल कसा? तुमचं कर्म तुम्ही चालू ठेवा, तुमची काळजी तुमचा देव करत असतो. सांगू तुम्हाला, वरून वरून बोंबलण्यापेक्षा बेबीच्या देठापासूनची हाक देवापर्यंत जात असते. बोलायचं असेल तर इथून जास्त अपेक्षा करू नका. आपलं जीवन त्याच्यातच जात आहे. मला एवढं सांगायचं आहे माझ्या राजांनो, शेवटच्या श्वासापर्यंत आपण फक्त जीवन आशयुक्त जगत असतो. शास्त्रकार सांगतात आशयुक्त जगणारा माणूस मुक्त होत नाही. मग कोणता मुक्त होतो? आशा मुक्त असलेला माणूस मुक्त होतो महाराज. आशा मुक्त. म्हणून तुमचं कर्म तुम्ही चालू ठेवा, देव तुम्हाला 100% देतो. तुम्हाला असं वाटत असेल माझा पती माझ्याकडे पाहत नाही, तुम्हाला असं वाटत असेल माझा बाप माझ्याकडे पाहत नाही, पण तुमच्या पतीचा पती आणि तुमच्या बापाचा बाप तुमच्याकडे पाहतो हे लक्षात ठेवा. तो देतोय, इतकं देतोय की माणसाला हात सुद्धा कमी पडतात सावरण्यासाठी. सांगू तुम्हाला, मी वयाचे 9व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं. दिलीप दादा, वयाच्या 9व्या वर्षी माझं पहिलं कीर्तन झालं आणि त्या कीर्तनाची संभावना, मला संभावना म्हणतात अमोल भाऊ आमच्या श्रीगावला, त्या कीर्तनाची संभावना मला 51 रुपये मिळाली. 51. गुरुजीने सांगितलं, श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य रामभाऊ महाराज उन्हाळे त्यांनी सांगितले की जा तुला माझ्यावरचं कीर्तन करायचं आहे. मी त्यांना म्हटलं बाबा मी विद्यार्थी आहे, मला कीर्तन येणार नाही. ते म्हणले मी सांगितलंय ना तुला कीर्तन करावं लागतं म्हणून. नाही बाबा मला जमणार नाही ते कीर्तन, जमते जा. 50 रुपये आणि श्रीफळ मिळालं ना नवले महाराज. मला असं वाटलं की ते दिलेले 50 रुपये अजूनही माझ्याजवळ मी ठेवलेले आहे. तुम्ही साधूचं काम जर प्रामाणिकपणे अशा मुक्त करत असाल तर साधू त्या 50 रुपयाचे 50 लाख देण्यासाठी वेळ करत नाही. ही साधूच्या सेवेची ताकद आहे. म्हणून इतना दिया मुझे मेरे सरकार ने, उतनी मेरी औकात नहीं. ये कृपा है गजानन बाबा की, ये कृपा है मोदी बाबा की, वरना मुझ में कोई बात नहीं, वरना मुझ में कोई बात नहीं. हे सगळं कोण देतंय? साधूची सेवा आयुष्यात करा, आई वडिलांची सेवा करा, देवाची सेवा करा. आई वडील तुमची सेवा स्वीकारतील. देवाची सेवा करा, देव तुमची सेवा स्वीकारेल. धर्माची सेवा करा, धर्म तुमची सेवा स्वीकारेल. संप्रदायाची सेवा करा, संप्रदाय तुमची सेवा स्वीकारेल. देश, धर्म, संप्रदाय, आई वडील आणि साधू संत यांची सेवा जीवनामध्ये कदापि तुम्हाला कमतरता पडू देत नाही. फक्त तुमचं कर्म स्वच्छ आणि निर्मळ असलं पाहिजे. विठाला विठाला म्हणून चालू ठेवा. आपल्याला सुद्धा वाटचाल करायची आहे. आशामुक्त जीवन जर जगत असाल ना तुम्ही, लहान लहान होतो मावशांना आम्ही लहान तुम्ही ओळखता. ही आमचे श्यामदादा असतील, गालट महाराज असतील, आमचे रस्ताडे दादा असतील, आंबोलभाऊ असतील, आधी करून ही सगळी मंडळी लहान होतो आम्ही असे एवढा जागे आहे का तुम्ही सगळे? एवढा होतो आम्ही एवढा हा तेव्हापासून ना येतो. आलो अमोल भाऊच्या घरी, नंदू भाऊच्या घरी, आणि आमच्यावर ज्यांचं खूप प्रेम आहे आमचे आपल्या सगळ्यांचे लाडके असणारे नारायण बाबा. सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद के लिए खुला है मंदिर ये हमारा. त्या बाबाच्या घरात जाऊन पहा तुम्ही, मंदिरात गेल्यासारखं वाटते. खालून पासून स्लॅब पर्यंत सगळे फोटो चिटकवले म्हाताऱ्यांना. असं वाटतं
वाटतंय घरात गेलं की मंदिरात गेलं की काय ते घर इतकं सुंदर बनवून टाकलं असं वाटतं की वा काय प्रसन्नता आहे. म्हणून एकांतात गेल्यानंतर तिथं आता होत नाही त्यांच्या कुठेही सुद्धा धावपळ करतात. तुम्हाला सांगू गोत्रीकर ऐका, आपली तरुण मंडळी मागे राहतात. मी जर एखाद्या वेळेस तुम्हाला माईकच्या माध्यमातून थोडंफार कमी जास्त बोलत असेल तर मला त्याचं वाईट वाटून घेऊ नका. कारण मला असं वाटते की जसा गोदरीमध्ये हा सप्ताह होतो, खरं सांगू का गड्या तुम्हाला की पंचक्रोशीला लागेल असा आपल्या गावात कार्यक्रम होतो. आणि दुसरी आनंदाची गोष्ट आहे, विदर्भ वारकरी तडका या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या गोदरीचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हे सहजासहजी घडत नाही. 2-2 युट्यूब चॅनल, 3-3 मोबाईल, 10-10 मोबाईल लाईव्ह दिसतंय. आजही गोदरीमध्ये बरेचसे लोक आपलं कीर्तन लाईव्ह पाहत आहे. चिखलीमध्ये सुद्धा मी लिंक शेअर केली. महाराज माझे स्टेटस दररोज 3,500 लोक पाहतात. संपर्क आहे गल्लीपासून दिल्ली लोक, गल्लीपासून मुंबईपर्यंत. राज्यात तर पाहतातच, पण राज्याच्या बाहेर सुद्धा स्टेटस पाहायला जातात. विचारला जातो त्यांना आज अजून काय पाहिजे. बस सुधा बाबा माझी फक्त एकच इच्छा आहे, तुमची सुद्धा इच्छा असली पाहिजे. सुदाम बाबाची अशी इच्छा असली पाहिजे. सध्या जर त्यांना 55 रनिंग चालू असेल की चंदन सेठ महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करतो, त्यांचं वय वर्ष 100 झालं पाहिजे तरी सुद्धा ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ त्यांच्याकडेच आहे. आम्ही सुद्धा म्हातारे झालो तर काळ्या टेकवत येऊ तुमच्याकडे. त्यावेळेस म्हणा आता आम्ही श्याम महाराज आहे, नंतर श्याम बाबा. पण आता काय दुर्भाग्य आहे आमचं, आम्हाला आताच बाबा करून टाकलं. खरं सांगू मायानो, आम्ही बाबा नाही, आम्ही बाबा नाही. अरे तुम्हाला कळत नाही बाबा कोणाला म्हटलं पाहिजे. आम्ही बाबाच्या लायकीचे नाही. तुम्ही महाराज म्हणताय ना आम्हाला, कोणी लेकरू म्हणते, कोणी महाराज म्हणते, कोणी मित्र म्हणते, कोणी मुलगा म्हणते, कोणी मित्र म्हणते. आणि सांगू तुम्हाला, आम्ही कधी कोणाला त्रास दिला नाही आणि पुढे भविष्यात देणार सुद्धा नाही. आमच्या मधला त्रास झाला का, झाला असेल तर माफ करा. आम्ही कधी कोणाला शिल्लक पैसे मागितले का? खरं सांगू, गोदरी हे माझ्या गावाप्रमाणे, अमोल भाऊ असतील मोठ्या भावाप्रमाणे, नंदभाऊ असतील भावाप्रमाणे, नारायण बाबा आहेत बाबा समान माणूस आहे. अजून बरेचसे लोक या ठिकाणी सर्व हे पदाधिकारी आहेत. आपले अशोक भाऊ असतील, आपले महादेव भाऊ असतील, या सगळ्या मंडळी, आपले पिंटू भाऊ असतील, त्यातल्या त्यात पुन्हा दीपक दादा असेल, ही सगळी मंडळी. मला यांच्या वैयक्तिक तुझ्याबद्दल काही घेणं देणं नाही. पण खरं सांगू तुम्हाला, माझ्याबद्दल जर या लोकांच्या पुढे कोणी काही बोलत असेल तर मला असं वाटते एखादी कानफटात ठेवून देण्यासाठी सुद्धा मागं पुढे पाहत नाहीत. कारण हे मला लहानपणापासून ओळखतात, म्हणून म्हटलं एवढे होतो आम्ही. असे फोटो चुकत येत होतो तुमचा मावशी मला चहा ना असं होतं ना. आता एवढ्याचे एवढे झालो नाही का. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की गोदरी गावामध्ये आल्यानंतर मला आपल्या परिवारात आल्यासारखं वाटते. आणि या परिवारात आल्यानंतर या परिवारातलं प्रेम मिळतंय. कोण म्हणतंय? श्याम महाराज, तळे महाराज, अमोल महाराज. कोण म्हणतंय आई वडील घर सोडल्यानंतर आई वडील बिछळत असतात. कोण म्हणतंय घर सोडल्यानंतर आई वडील बिछळत असतात? मला तर असं वाटते आई वडील घर सोडल्यानंतर बिछळले असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजून अज्ञानी आहे. समाजामध्ये फिरत असताना तुम्ही तुमचे आई वडील सोडून येता, पण तुमच्या आई वडिलाची कमतरता हा समाज तुम्हाला पडू देत नाही. हे आपल्यावर ज्ञानोबरायची ताकद आहे. हा समाज आहे, हा समाज आपल्याला आई वडिलांची कमतरता पडू देत नाही. समाजाचं जाऊ द्या रे. तुम्ही संत माया बापग्रा पवंत माया मी कधीसाठी दिवानो. म्हणून तुमच्या सर्व मायबाबांचं प्रेम आम्हाला मिळते. आणि 1 वर्षभर अष्टमीच्या निमित्तानं जी ताकद आहे, जी एनर्जी आहे, आम्हाला वर्षभर
असेच कायमस्वरूपी 2 पैसे कमी द्या मला, बरं यांना नाही, यांना वाढून द्या. बोट फुटूपर्यंत मृदंग वाजवतात, घामेपर्यंत वाजवतात. आज आमच्या संस्थेचे छोटे दाभोळकर महाराज बसलेले आहेत, त्यांनी शाहू महाराज बसले बघा. 7 दिवस इतके कीर्तनकार वाजवले, इतके कीर्तनकार वाजवले, वाजून काढून दिले. म्हणून गात राहिलं पाहिजे, घाम येईपर्यंत वाजवला पाहिजे. मी सांगत असतो की तुम्ही मृदंग वाजवता आणि मृदंगाच्या माध्यमातून जो आनंद या लोकांना मिळतो, आणि मृदंग वाजवता वाजवता श्याम महाराज तुमच्या अंगाला घाम येतो. हा घाम कधी रुमानाने पुसायचा नाही. मग तुम्ही मला विचारताल का म्हणता श्याम दादा तुम्ही मला असं, मी सांगेन की तुम्हाला जे 10,000 रुपये हे लोक देतात ते हरामाचे देत नाही, हे तुमच्या घामाचे असतात. म्हणून घाम येईपर्यंत वाजवा. आपलं सगळं ठरलेलं आहे म्हणा, काही विषय नाही. म्हणून मुद्दा म्हणून विसरायला म्हणून सांगतो. आणि तुम्ही घाम कधी पुसायचा नाही, दिसलं पाहिजे या जनता जनार्दनाला की हे मृदंग वाजवतात. साधना असते माझ्या राजन्मयाच्या पाठीमाग श्याम महाराज मृदंग वाजवतात. त्याच्या अगोदर शेगावला सकाळी 3 वाजता उठायचे. 3 वाजता उठल्यानंतर पूर्वीच्या काळात आमची संस्था ज्या ठिकाणी होती ना मुलं, त्या ठिकाणी शाळू लागली असायची, शाळू काळी. जसं तिथं गजानन महाराज संस्थांचं स्पेशल पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागे भली मोठी शाळू असायची 5-10 एकर. तिथे एक बाबळीचं झाड असायचं पहा, आणि त्या बाबळीच्या झाडाखाली बसून चालायचं. तिरकिट तकता असं, तिरकिट तकता 10 किट 2 किट तकिट तका किट तका तका 2 किट तकिट तका किट तकिट तकिट 2 किट तका किट तका किट किट तका किट तका किट तका. वा. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग बोलतो पाषाण. पांडुरंग पांडुरंग हे बोल तुम्हाला बसत नाही. आपले एकच बोल असतात, तुम्हाला तर काही आपली एकच बोल असतात, तुम्हाला तर काही कोणाला समजत नाही. ज्याला ज्याला समजलं नाही त्याला भांडारा खाल्ल्याशिवाय जायचं नाही. विठाला विठाला आपले फक्त एकच बोल असतात, तुम्हाला तर काही तुम्हाला समजतच कधी हेच मला समजत नाही. आणि हे समजत नाही याच्यामुळे सगळं आयुष्य आपलं खलास होतं माझ्या राजा. म्हणून काल मी भागवत संपण्याच्या शेवटी एक विषय सांगितला. आपल्या जीवनामध्ये परमार्थ आपण स्वतःसाठी करायचा आहे, पण स्वतःसाठी करत असताना संगत जर तुम्हाला करायची असेल तर ती परमार्थाची करा, साधूची करा, जो तुम्हाला चांगला मार्ग दाखवतो. माझ्या जवळ सुद्धा 25-35 मुलं असतात शिकण्याकरता. मी या मुलांना चांगलं मार्गदर्शन करतो. इशारावर हे सगळं काम होतं हे तुम्हाला माहिती आहे. त्या मुलांना सांगतो तुम्हाला संगत जर करायची असेल ना, संगत तर तुमच्यापेक्षा 5% जास्त मिळवणाऱ्या विद्यार्थ्याची करा. जळू नका त्याच्यावर. हा, जलने वाले जलना नहीं क्योंकि तुझे एक दिन जलना है. जलने वाले जलना नहीं क्योंकि तुझे एक दिन जलना है. काही को जलता है भाई, कशासाठी जळतोय आपण? तुला जर प्रगती करावी असं वाटत असेल तर तुझ्यापेक्षा 5 मार्क शिल्लक कमवणारा मुलगा आहे, त्याची संगत कर. पुढच्या वर्षी तुला 60% शिल्लक पडल्याशिवाय राहत नाही. संगत संतान की करले जीवन संगत संतन की करले जीवन का सार्थक कचू करले. माझा शब्द नीट लक्षात ठेवा. जीवनाचं सार्थक कचू करले म्हटल्यापेक्षा जीवनाचं सोनं करा. आणि जीवनाचं सोनं जर तुम्हाला करून घ्यायचं तर ते साधूच्या सानिध्यामध्ये आहे बघा. कारण काला हा कुठेही केला जात नाही, कीर्तन हे कुठेही केल्या जात नाही. स्मशानभूमीत केल्या जातात का? तुम्ही असं काय कधी पाहिलं का? गावचे सेठ होते, ते सेठ म्हणत होते त्यांना गावात, इतके सेठ म्हणत होते त्यांना गावात की गावात जर एखाद्या वेळेस देवळात आले की लोक त्यांना पाहून उभं राहत होते, इतकं त्यांना सेठ म्हणत होते. मग गावचा सेठ असला म्हणून त्याला बंगल्यात जाळलं पाहिजे का? गावाचा सेठ असला म्हणून त्याच्या अंतिम संस्काराचं कीर्तन स्मशानभूमीत केलं पाहिजे का?
केल्या जात नाही महाराज. सेठ जरी असला तरी सांगतात महाराज, आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटे पयारे उठी. तरी सुद्धा सावध होत नाही. आजा मेला क्षमा मागून बोलतो, पंजा मेला क्षमा मागून बोलतो, बाप मसना गेला क्षमा मागून बोलतो. तरी सुद्धा आपण म्हणतो आजा चालला, पंजा चालला. तरी सुद्धा एखादा आजा जर म्हणत असेल बेबी को बेस पसंद आहे, क्षमा मागून बोलतो. काही फायदा आहे का त्याचा? माझ्या राजांनो, जीवनानं बेस पसंत नाही, जीवनामध्ये मृदंगाचं धूम पसंत असलं पाहिजे. जीवनामध्ये मृदंगाची पुडी पसंत असली पाहिजे. कारण त्या बेसवर माणसाला कधी हार्ट अटॅक येईल सांगता येत नाही. पण या बेसवर तुम्ही नाचून पहा, तुमचा हार्ट अटॅक गेल्याशिवाय आता ही संपर्काची ताकद आहे. बऱ्याच ठिकाणी डीजे चालतात, तर रक्ताळे मारा तरी डीजे बंद केले. माऱ्यासारखा वाजवणार असला एकटा म्हणून 8-8 तास लोक वाजवतो. अनुभवलंय आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात. त्या अकोटकडे गेलो होतो आपण एकदा दोनदा ना. अकोटच्या भागात, अकोट, निंबा, वरवड दोडका, वरवड बकाल त्या भागात मिरवणुका असल्या की आम्हाला बोलवलं जातं. आता मी जात नाही जास्त गायन करण्यासाठी, कारण संस्थेचा कारभार असल्यामुळे. माझा सांगायचा तात्पर्य विषय एवढाच आहे की मी माझ्या मुलांना सांगत असताना मार्गदर्शन एवढं करत असतो, कधी कोणावर जळायचं नाही. जलने वाले जलना नाही, क्योंकि तुझे एक दिन जलना आहे. काय होतंय या शरीराचं? सोनं होतंय का? शरीराची होय माती कोणी नाही सांगा ती. किंवा धनानी गोमो पश्वस्य गोष्टी भार्या घरद्वारी जन स्मशानी देहसितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीवैका. धन कुबेराचे येते मानवाचे काय आहे? गोदरीकर, इथं माणसाचं काही नाही, पण शास्त्राचा आधार जर आपण घेतला तर आहे. तुम्ही गेल्यानंतर कमीत कमी या कष्टतर गोदरीमध्ये 10 वर्ष जीवन करायचे. काय तुम्ही गेल्यानंतर, मेल्यानंतर म्हणतो मी, मेल्यानंतर तुम्ही मेल्यानंतर कमीत कमी 10 वर्ष जिवंत राहिले पाहिजे. का मेले की गेले? मेले की गेले जे असतात जे समाजाचं कधी हित करत नसतात. मेले की गेले ते असतात जे कधी गावात टाळकरी बनवत नसतात. मेले की गेले ते असतात जे कधी मुलगा तयार करत नसतात. मेले की गेले जे असतात जे संप्रदायाबद्दल मार्गदर्शन करत नसतात. मेले की गेले जे असतात गावात कीर्तनकार आला की त्याचे टिंगल करत असतात. ते मेले की गेले असतात. म्हणून असं काहीतरी काम करा की म्हटलं पाहिजे आमच्या गावातले 3 मुलं कीर्तनकार आहेत. ही मुलं जर कशामुळे झाली असतील तर ही फक्त त्या व्यक्तीमुळे झाले. मला असं वाटते आज त्यांना जाऊन 10 वर्ष पूर्ण झाले. 10 वर्षानंतर त्यांचं नाव या मुलांच्या माध्यमात घेतलं गेलो.
गेल्यानंतर कमीत कमी 10 वर्ष आपण समाजात जिवंत असलो पाहिजे. माझ्या बोलण्याचं वाईट वाटू देऊ नका. मला संताचं प्रमाण घेऊन तुमच्याशी चर्चा करायची आहे. मी कोणाची चेष्टा करतो किंवा कोणाला नाव कुठं ठेवतो असं समजू नका. कारण शास्त्राच्या आधाराशिवाय आम्ही बोलत नाही. हे बोल माझे मतीचे नमती का असाचे, कृष्णा उद्धव हिताचे सांगितले ते मिसाचे मुलीलो. हे बोल माझ्या पदरचे नाहीत. कारण पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले फळ जाणवण्याचे. ग्रंथ पाहिल्याशिवाय गप्पा करू नये. कारण ह्या गप्पा करणं जेवढ्या सोप्या वाटतात तितक्या ह्या गप्पा सोप्या नसतात. आणि तुम्हाला जर ह्या गप्पा सोप्या वाटत असतील, हा घ्या रुमाल, हा घ्या फेटा, धोतरही तुम्हाला नेसून देतो, चालू करा तुमच्या गप्पा. पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले फळ जाणं त्याचे. ज्ञान आहे ना तुमच्याकडे, आहे ना तुमच्याकडे टाळ वाजवण्याची कला, मग ती इतरांना दिली पाहिजे. वय कुठे वर्धते एव नित्यम विद्याधन सर्वधन प्रदान. सोन्यापेक्षा जास्त अधिकार ज्ञानाचा आहे, पैशापेक्षा जास्त अधिकार ज्ञानाचा आहे. त्याही पलीकडे सांगू, माणसापेक्षा जास्त अधिकार ज्ञानाचा आहे. माणूस कितीही दिसायला बेटा बसला, पण तो जर कंठ कोकिळा असला तर लोक त्याचं टाळी वाजून स्वागत करत असतात. भारताची गायन करणारी गायन कोकिळा म्हणून संबोधल्या जाणारी लता दीदी मंगेशकर, आज त्या माऊलीचं, त्या मातेचं नाव जरी काढलं तरी अंगावरचे काटे उभे राहतात. मला असं वाटते, दिसायला ती एवढी स्वरूपान होती का? शेवटच्या श्वासापर्यंत ब्रह्मचारी राहिली आणि शेवटच्या श्वासापर्यंत सुवासीन म्हणून गेली. एकदा तिनं तिचा इंटरव्ह्यू देत असताना सांगितलंय, माझ्या जीवनामध्ये प्रेम झालं होतं. प्रेम माझ्या जीवनामध्ये प्रेम झालं आणि ज्याच्यासोबत माझं प्रेम झालं होतं त्याच्यासोबतच मला लग्न करायचं होतं. पण नसीब फुटका म्हणे माझं, मला तो प्रेम करणारा व्यक्ती मिळाला नाही. शपथ घेतली मी तेव्हापासून, जगेल तर भारत देशासाठी आणि मरेल तर भारत देशासाठी. गाणे गाईल तर भारत देशासाठी आणि जीवन समृद्ध भारत देशासाठी. भारोभार पैसे आणि सोनं देण्यासाठी तयार झाला होता अमेरिका देश. भेटले होते देशाच्या पंतप्रधानांना, सांगितलं होतं लता मंगेशकर आई साहेब पंचतत्वात विलीन झाल्यानंतर त्यांचा कंठ द्या, ट्रकनं आणि ट्रॅक्टरानं पैसे तुम्हाला देऊ. पण ऍग्रीमेंट होतं, मी गेल्यानंतर माझा देह भारतातच राहिला पाहिजे, माझ्या कंठाला धक्का लावायचा नाही. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद. ऐकता ना तुम्ही गाणं? ऐका लता मंगेशकर, लता दीदीचं गाणं. हे मेरे वतन के लोगो तुम खूब लगा लो ना, ये शुभ दिन है हम सबका, लहराए तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. तू मेरा करजुआ, तू मेरा करजुआ, तू मेरा
श्याम महाराजचा मृदंग फार वेगळा मृदंग आहे. चला मला माझ्या अभंगाकडे सुद्धा यायचं. एक भावले म्हणून सांगितलं, कारण काल 15 ऑगस्ट होता, पण मला असं वाटलं देशाबद्दल काही चर्चा गप्पा केल्या जातील, दिली पाहिजे ना शिकवण. हे लहान लहान पिल्लं समोर बसले, यांना समजलं पाहिजे कालचा 15 ऑगस्ट होता. एका पोराला मी विचारलं, का रे आज काय? मला माहित नाही म्हणे, कालचा 14 ऑगस्ट होता म्हणून आजचा 15 ऑगस्ट. विचारलं पाहिजे, आहे का नाही? अशी मस्त 26 जानेवारी होती आणि 26 जानेवारीच्या दिवशी कलेक्टर साहेबांना झेंड्याला वंदन करण्यासाठी निमंत्रण केलं होतं. गावातील मुख्याध्यापक, सगळी शाळा समिती, शाळेचे अध्यक्ष सगळे कलेक्टर साहेबांना निवेदन पत्र घेऊन गेले आणि कलेक्टर साहेबांनी सांगितलं की मी कलेक्टर आहे, मला लाल दिव्याच्या गाडीत बसावं लागतं, त्यामुळे माझं काही तुमच्या गावात झेंड्याला वंदन करण्यासाठी येणं होणार नाही. मी एक काम करतो, माझ्या पीएला पाठवतो. माझ्या पीएला पाठवतो. सगळ्या गावामध्ये दौंडी दिली, सगळ्या गावात चर्चा करण्यात आली. आज आपल्या गावामध्ये झेंडा वंदन करण्याकरता कलेक्टर साहेबाचे पीए येणार आहेत. आज आपल्या गावामध्ये, आज आपल्या शाळेवरती मुला मुलींना योग्य दिशा दशा दाखवण्याकरता झेंडा वंदन झाल्यानंतर कलेक्टर साहेबचे पीए येणार आहेत. आले पीए आणि गावामध्ये पीए आल्यानंतर पीए म्हणला, साहेब, कलेक्टर साहेबाला म्हणला, साहेब मला नाही जमणार झेंड्याला वंदन करणं. कलेक्टर साहेब म्हणजे येडा झाला का तो? कोणाचा पी आहे? कलेक्टरचा पी आहे. जा जा. नाही साहेब मला जमणार नाही, माहिती माझी अजून गाठभेट झाली नाही, मी तंबाखू खाणारा माणूस आहे, मी पहिले फुका मारू मारू सगळी तंबाखू माईकला देतो, सगळी चालू. काय होतंय? जा जा. आले कलेक्टर साहेबाचे पीए गावामध्ये झेंड्याला वंदन करण्यासाठी आले. कलेक्टर साहेब, आता शिक्षक लोक माईकवर आले, त्यांनी सांगितलं, मुलांनो आज 15 ऑगस्ट आहे, तुम्हाला माहित आहे म्हणे आज 15 ऑगस्ट आहे? हो माहित आहे. काय रांगेत तुम्ही बसले, याला म्हणतात शिस्त. काय शिस्तीत तुम्ही बसले, याला म्हणतात म्हणे शिस्त. यानंतर आपल्या कलेक्टर साहेबाचे पीए या सगळ्या मुलांना मार्गदर्शन करणार आहे. आता पीए साहेब हलत 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 स्टेजवर आले. या माईकवर बोलणं जेवढं सोपं वाटते तितकं सोपं नाही. हो, अगोदर साहेब आल्यानंतर बसले, माईकवर उभे राहिले, फुका मारू मारू फुका मारू मारू तोंडातला सगळा गुटखा तंबाखू त्या माईकला झालं. भाषण चालू. वा पोरांनो, काय रांगेत बसले, असे मस्त रेषेत बसले, वा रे वा, याला म्हणतात 15 ऑगस्ट. मी तुमच्या करता चॉकलेट आणले आहे, वा रे वा 15 ऑगस्ट. याला म्हणतात मुलींनो, याला म्हणतात मुलांनो, काय शिस्त आहे. वा मास्तर लोकांनो, माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला, असा 15 ऑगस्ट वर्षातून एकदा केल्यापेक्षा असा 15 ऑगस्ट आठवड्यातून एकदा झाला पाहिजे. अरे त्याला विचारलं, बाबा 15 ऑगस्टचं भाषण आहे, आज 15 ऑगस्ट. हो मला माहित आहे म्हणे, कालचा 14 ऑगस्ट होता म्हणून आजचा 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टच्या दिवशी देशाच्या गप्पा केल्या पाहिजे. 15 ऑगस्टच्या दिवशी बसलेल्या छोट्या छोट्या तरुण मुला मुलींना